ತಾವು ಬಂದಿದ್ದೀರಿ. ತಮಗೆ ಈ ಜನರ ಪರವಾಗಿ ಮಾಣಿಕ್ ಸಂಸ್ಥಾನದ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟದ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಸಚಿವರೇ ಈಗ ಬಹಳ ಮಾತಾಗ್ಯಾವ, ಭಾಷಣ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ನಿಂತಿಲ್ಲ. ಒಂದೇ ಮಾತು ತಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಒಂದೇ ಮಾತು. ಒಂದಾದ್ರೂ ಈ ವಿಷಪೂರಿತ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ, ಇಲ್ದ್ರೆ ನಮಗೆ ವಿಷ ಕೊಡ್ರಿ. ಈಗ ಸೀಮೆ ಲಿಮಿಟ್ ಕ್ರಾಸ್ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈಗ ಸಚಿವರು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆಲ್ರೆಡಿ 4 ಕಂಪನೀಸ್ ಸೀಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿವೆ. ಆದ್ರೂ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಕೆಲವು ಕಂಪನಿಗಳು ಬಂದಾಗಿದ್ದು, ಆದ್ರೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಾಯಾ ಮೀಡಿಯಾ ಅದು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಏನಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಅವರು ಪುನಃ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಜನರು ಕೇಳ ಮೂಡ್ದಾಗಿಲ್ಲ. ಮಾನ್ಯ ಸಚಿವರೇ, ತಾವು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ, ಈ ಜನರಿಗೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮುಕ್ತಿ ಸಿಗ್ಬೇಕು ಅದರಿಂದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಎಷ್ಟು ವಿಷಕಾರಿಯಾದ ಈ ನೀರನ್ನು ಗಾಳಿಯನ್ನು ನಾವು ಸೇವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅನ್ನೋದು ಈ ಜನ ಮುಂಜಾನೆ 11 ಗಂಟೆಯಿಂದ ಸತತವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಏರಿಯಾಗೆ, ನಮ್ಮ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಬಸವಣ್ಣನವರ ನಾಡು, ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ನಾಡು, ಮಾಣಿಕ್ ಪ್ರಭುಗಳು ಓಡಾಡಿದ ನಾಡು, ಈ ನಾಡಿಗೆ ಈ ವಿಷದಿಂದ ತಾವು ಮುಕ್ತಿಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಮನವಿ ಇದೆ. ಈಗ अब जो आगे आने वाला मूवमेंट है, इसमें हम लोग बहुत ही ताकत के साथ इसको मॉनिटर करने वाले हैं. आपने जो स्टेप लिया है उसका बहुत बहुत हम आदर करते हैं, सत्कार करते हैं. हम जिला एडमिनिस्ट्रेशन का, डीसी मैडम का, सभी का और हमारे सभी लीडर्स का, माननीय लीडर्स का सभी का धन्यवाद करते हैं. परंतु आने वाले दिनों में यदि फिर से ऐसी ही हरकत होती है कि किसी कंपनी को बंद किया गया, फिर वो बैकडोर से आके फिर वो चालू कर देते हैं, फिर उनकी कार्यवाही चालू हो जाती है, तो इस तरह की घटना को हम अभी मान्य करने वाले नहीं हैं. जनता जाग गई है, तो इसको एक परमानेंट सोल्यूशन, मतलब परमानेंट ಪರಿಹಾರ, ಶಾಶ್ವತವಾದ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿ ಈ ರೆಡ್ ಝೋನ್ ಕಂಪನಿಗಳಿವೆ, ಈ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ಹರಡಿಸುವ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ತಾವು ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಗೆ ವಿನಂತಿ ಇದೆ. ಅದು ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತದೆ. ಆಗದೆ ಹೋದ್ರೆ ಈ ಹೋರಾಟ ಸತತವಾಗಿ ನಿರಂತರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವ ಇರೋ ತನಕ ನಾವು ಮುಂದುವರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ತಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ताऊ और हमें पूरा विश्वास है, हमारे नेताओं पर, विशेषकर हमारे खंडे साहब, क्योंकि वो माणिक पब्लिक स्कूल के माजी विद्यार्थी हैं, अभिमानी है. और ये अभिमान की वजह से ही हमारे लोगों के ऊपर जो प्रेम है उनका, हमारे लोगों के बारे में जो काळजी है, जो उत्कंठा है, इसके फलस्वरूप खंडे सर पूरा अपना जोर लगाते हुए कर्नाटक सरकार को इसके बारे में कार्यवाही करने के लिए बाध्य करेंगे और परमानेंट रूप से ये जो विषकारी कंपनियां हैं वो बंद होंगी, ऐसी भावना व्यक्त करते हुए मैं खंडे साहब को पूरा स्टेक, हमने बहुत मनवियाँ दी हैं, बहुत एप्लीकेशन दी हैं, परंतु आप सबके सम्मुख फिर से एक हम एप्लीकेशन आपको दे. सर सामने आइए, सर थोड़ा सामने आइए. फिर से आपको, पाटिल साहब को, सभी अधिकारियों को हम ये विनती करना चाहते हैं कि इसका एक परमानेंट सोल्यूशन, इसको फिर से हमें रास्ते पर आने की जरूरत ना पड़े. क्योंकि देखिए, माणिक प्रभु संस्थान का काम, हमारा काम रास्ते पर आकर ये जन प्रतिभटना करना नहीं है. लोगों को मार्गदर्शन करना, आए हुए लोगों को सन्मार्ग बताना, एजुकेशन के बारे में काम करना, सोशल इसके बारे में काम करना हमारा काम है. तो हमें ये पूरा विश्वास है कि आप हमारी इस दर्द को पहचानेंगे और दर्द को पहचान कर ये इसके बारे में एक परमानेंट सोल्यूशन करेंगे, ऐसी मेरी भावना है. बहुत बहुत धन्यवाद. जय गुरु. मैं आप चाहूँगा कि आप अपना मैं सभी का यहाँ पर जो आज की इस प्रतिभटना रैली में आए हैं, हमारे एक कॉल को रिस्पेक्ट करते हुए आज लॉयर्स एसोसिएशन वाले होंगे या और कई अलग अलग संगठन वाले, पॉलिटिकल एफिलिएशन वाले, सभी सोशल ऑर्गेनाइजेशन और सभी माणिक नगर, मोड़केरा, गढ़वंती, धुमनसूर, दुर्गी, हुमनाबाद, बसंतपुर, बारामड़गी, सभी तरफ से जो लोग आए हैं, सभी का हृदयपूर्वक धन्यवाद अदा करता हूँ.